नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही रेशीम उद्योग करत असाल किंवा करण्याचा जर विचार असेल तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये विचार असतो की आपल्या शेडमध्ये जे व्यवस्थापन आहे ते कशा प्रकारे असावं, रॅक किती म्हणजे रॅकची जी साईज आहे ते किती असावी, त्याविषयी बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप मोठा असा विचार असतो. तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला रॅकची साईज किती असावी आणि ह्याविषयी सर्व माहिती अजून सांगणार आहे. रॅकची जी लांबी आहे आणि रुंदी आहे, रुंदी आहे 5 फूट आणि जी लांबी आहे ते आपण 25 फूट ह्या हिशोबाने आपण हे रॅक जे आहे ते बनवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आता तुम्ही बघू शकता आपली रॅकची रचना आहे. तर यासाठी मी आता तुम्हाला जे अंतर आहे ते अंतर मी तुम्हाला परफेक्ट सांगतो. तर सुरुवातीला जो काही जमिनीपासून जो ग्राउंड लेवल आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे 6 इंच इतकाच घ्यायचा आहे. त्यानंतर जो आपला जो पहिला कप्पा आहे, तर हा जो पहिला कप्पा आहे आपला तो आपल्याला घ्यायचा आहे 1 फूट 3 इंच इतका कप्पा घ्यायचा आहे. हा पहिला कप्पा झाला. त्यानंतर हा जो दुसरा कप्पा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे 1 फूट 5 इंच. ह्या कप्पे 2 नंबर कप्प्याची जी साईज आहे 1 फूट 5 इंच आहे. त्यानंतर जो तिसरा कप्पा आहे तो तिसरा घ्यायचा आहे 1 फूट 5 इंच. त्यानंतर जो चौथा कप्पा आहे तर त्या चौथ्या कप्प्याची साईज आहे 1 फूट 4 इंच. आणि जो आपला पाचवा कप्पा आहे तर तो पाचव्या कप्प्याची साईज आहे 1 फूट 3 इंच. अशा पद्धतीने जर जो तुम्ही कप्प्यांचं जर मॅनेजमेंट ठेवलं तर तुम्हाला पालाही घालण्यासाठी जास्त त्रास होणार नाही. आणि जर तुम्ही हा स्पेस आपल्याला कमी पडतो म्हणून जर आपण जर जास्त अंतर ठेवलं तर यानंतर काय होतं की ही जी कप्प्याची हाईट आहे ती आपल्या खूप उंच जाते आणि त्यानंतर जे काय वरनं जे येणार टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे ग्लासरी, फ्लॅचरी, मस्कार्डिन यासारखे रोग टेम्परेचरमुळे होऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही कप्प्यातील अंतर जर अशा पद्धतीने ठेवले तर व्यवस्थित असं तुम्हाला पालाही टाकण्यासाठी मदत होणार आहे. आणि जास्त जर मोठे कप्पे झाले तर आपल्याला पाला टाकता येत नाही आणि हाईट जास्त झाली की आपले जो टप्पा आहे ते सर्व टप्पे वर जाणार आहेत. यामुळं आता आपले जे कप्पे आहेत ते टोटल 6 कप्पे आहेत. आता तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपण हे रॅक आहे ते बनवलेलं आहे. यासाठी तुम्ही वापरू शकता अपोलो कंपनीची 5.5 किलोची पाईप वापरा. रिसायकल केलेलं मटेरियल दुसरं वापरू नका, जेणेकरून त्याचा रस्टिंग जो पिरियड आहे तो जास्त असतो. जी कंपनीची पाईप आहे ते नवीन मटेरियल पासून बनवलेली असते. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. यानंतर जो नेक्स्ट ब्लॉग आहे यामध्ये आपण शेड विषयी माहिती सांगणार आहे.